हाय फ्रेंड्स, रेसिपी तुमच्यासाठी आज आपण मिश्र धान्याची भाकरी पाहणार आहोत। यासाठी धान्याचे प्रमाण, कोणती धान्य घ्यावी, किती घ्यावी, कोणी खावी, कोणी खाऊ नये, तसेच याचे फायदे, पीठ दळून आणण्यापासून ते भाकरी तयार होईपर्यंत ही सर्व पद्धत मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी आपल्याला लागणारे धान्य आहे ज्वारी, नाचणी, बाजरी, तसेच एक कडधान्य घेतलेले आहे ते म्हणजे उडदाची डाळ। साठी धान्याचे प्रमाण बघूयात। 1 किलो मी नाचणी घेतलेली आहे, 1 किलो बाजरी घेतलेली आहे, अर्धा किलो उडदाची डाळ आणि 2 किलो ज्वारी असं प्रमाण आपल्याला यासाठी घ्यायचं आहे। आणि नाचणी आणि बाजरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, यामध्ये खडे वगैरे असू शकतात। तसेच उडदाची डाळ आपल्याला ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आहे, कारण त्याला पावडर लागलेली असते। हे सर्व धान्य आपल्याला एकत्र मिक्स करून गिरणीतून याचे पीठ करून आणायचे आहे। पीठ करून आणल्यानंतर याची भाकरी कशी तयार करायची ते आपण बघूयात। याचे पीठ तयार करतेवेळी आपल्याला खूप बारीक न करता थोडे जाडसर आणायचे आहे, कारण जाडसर जर आणले तर खूप छान भाकरी तयार होते। यामध्ये आपण उडदाची डाळ टाकलेली असल्यामुळे उडदाची डाळ ही चिकट असते, त्यामुळे याचा गोळासुद्धा चिकट तयार होतो। ह्या भाकरीमुळे तुमची कॅल्शियम, आयरन आणि प्रोटीनची कमतरता भरून येते। त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यासाठी तर हा सर्वोत्तम आहार आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। चला तर याची भाकरी कशी तयार करायची ते बघूया। यासाठी 2 भाकरी होतील एवढे पीठ आपण घेऊया व चवीनुसार थोडे मीठ घालून यामध्ये एकदम पाणी न घालता थोडे थोडे पाणी घालून याचा गोळा तयार करून घेऊया। त्यानंतर पोळपाटावर गोळ्याला खालच्या बाजूने पीठ लावून याची भाकरी ज्याप्रमाणे पोळी लाटतो त्याप्रमाणे लाटून घेऊया। लाटल्यानंतर बाजूला मी गॅसवर तवा गरम करून ठेवलेला आहे, यावर आपण ही भाकरी भाजून घेऊया। भाकरी भाजतेवेळी तव्यावर टाकतेवेळी आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भाकरीचा वरचा भाग खालच्या साईडने तव्यावर आला पाहिजे आणि खालचा भाग वरच्या साईडने आला पाहिजे, अशा पद्धतीने टाकायची आहे। तसेच टाकल्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला याला थोडे पाणी लावून घ्यायचे आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, अगदी थोडे पाणी आपल्याला हातावर घेऊन या भाकरीला लावून घ्यायचे आहे। त्यानंतर वर लावलेले पाणी थोडे सुकत आले की आपण ही भाकर पलटून घेऊया व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भाजून घेऊया। त्याचबरोबर तुम्ही या पिठामध्ये भाज्या वापरून याची थालीपीठ, डोसे, धिरडे इत्यादी प्रकारसुद्धा करू शकता। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मस्त भाकरी आपण भाजून घेऊया। फक्त ज्यांना मूळव्याध, पचनासंबंधीचे आजार तसेच शुगर आहे त्यांनी या भाकरीचे सेवन डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावे, कारण ही भाकरी पचायला जड आहे। परंतु ज्याचे आरोग्य निरोगी आहे त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम आहार आहे। तसेच जर वजन कमी करायचे असल्यास रोज सकाळी जेवणामध्ये या भाकरीचा समावेश नक्की करा, याचा तुम्हाला चांगलाच परिणाम पाहायला नक्कीच मिळेल। तसेच सर्वात शेवटी सांगायचे झाल्यास फळे, भाज्या व धान्य यांचे प्रमाण वाढवा, फास्ट फूड टाळा आणि शरीर निरोगी बनवा। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।